त्याला काय झालं रे? अरे सागऱ्या काय सांगू तुला, मी ते काव्य म्हणून त्या चोंग्याला उचलून आणलेलं. चोंग्याला उचलून आणलं? हो. कसे गेले त्यांच्याकडे? काय झक मारा गेली काय माहिती. लोकांच्या मुळे गावात तोंड दाखवायला जागा लागलेला आहे, म्हणून इथं बोंबलं थिंडायला लागते वड्या वगळा. चोंग्याला काव्य आलीस का नाही तर माझी तर मजा झाली असती. गपल्या काय इथं काय चाललंय? सकाळी बिल शिवाय पडल्या त्या घरात काय सांगू तुला. एक तर झोप झाली नाही, ह्यो सारखाच म्हणत. लाज आहेत का काय बोलणार? पण पहिलं काय केलंच नाही. काय केलं नाही काय म्हणजे? केलं नाही? फोन कुणी केला मग? लाज सोडून दिलं त्यांनी. फोन मग कुणी केलं? माझ्याकडे तर गेला फोन कुणी केला? मला फोनच नाही भेटला. जे आपण गेलो ते चुकी झाली. दारूसाठी केला का काय? गाण ठेवलाय का कुठं? सांगा सोडून आणलं. मला काय करू तिला तुम्ही घरात आणायचं? ते नशीब ते चोंग्याला आणलं. छानपणा शिकवलं तुम्हाला. बरं ती पळवायची आयडिया कुणाची होती? हे बघ एकमेकांच्या ढकेल त्याची असं आहे. यांचे जायचंच नाही. तू बोललो होतास. बोललो होता. हा बोललो होता मला. अरे अंक्या, नशीब ते चोंग्याला घेऊन आले. ते जागे ठोकायचं तर बरोबर आहे ना, ठोकलं असतं. आता बघ कशी गप बसते मांजरागत. अरे हे बघ नाव काढतात शैतानाची. हे बघ ठोके. ओके या बस इथं. अरे बस इथं. खाली रे खाली. खाली खाली जाऊ. बस दगड तुटल. रात्री तुम्हाला माहिती आहे काय झालं? काय झालं? रात्री त्या चोंग्याला आणला झोपायला, हा. बाप मारल म्हणून. रात्री गायब झालेल्या. अरे गायब कसा होईल? तू गरम बिरम झाला असं म्हणजे टाकला शिरपायची. गप. काय घेत? त्याच्याकडे वाटतं का पाय टाकील तू? गायब झाला रात्रीचा. पुरला का पाय? राजा. त्याच्याकडे वाटतं का पाय टाकील तू? अरे काय तुम्ही असताय? तुम्ही काय टेन्शन मध्ये काय दिसताय तुम्ही? कुठं काय? अरे काय नाही आपलं असं. काय झालंय ना? काय नाही काय. त्यांचं काय त्यांच्या मूडवर असतं. हे देत असलं तर बघा आणायचे म्हणतोय. अरे बाबा जस्ट माझा केली. जास्त घाबरू नको. 100 रुपये दे तुझ्या बापाला मॅनेज करतो. काय 100 बिंबर काय नाही. तिथं आप्पांनी तयारी केली माझी जायची मामाच्या गावाला. तुम्ही सगळ्यांनी वाट लावली माझी. आम्ही नाही आम्ही कसली वाट लावली? काय नाही, काय होतं ते? आमचा काय संबंध नाही. रोज कोणा बी नाव घेऊ. आमच्या नावावर दिसते. चला बाबा ना, जातो मी. तुमची काशी घाला तुम्ही. गॉगल राहू दे मला तुझा. दे. कशाला ठेवतेस पनवती येते त्याचा बाबा काय करता आपल्याला. मग गेलं का पण वाकून बघील. पनवती गेली. मला वाटलं बैल आता सांगतोय की काय त्याला. तुम्ही सुधारा बरं का. आता तरी सुधारा बा. आम्ही किती वेळ तुम्हाला वाचवणार. प्याचं कमी करा. हे तुम्हाला जरा सुधरेल काय करताय काय नाही. लक्ष्या तू की जरा घे म्हणावं. नुसतं डोक्याला हात लावून बसून अरे काय सांगू नका. दोघं पण तसं. अरे पण आपल्याला निस्तरायला येते ना. अरे तुम्ही आहेस म्हणून आम्ही आहे ना. आहे ना म्हणजे गावातल्या गावात कांड करायचं का. मग गावातले मित्र कधी कामाला येणार? मग ह्यासाठी लाचा सोडला ते तुम्ही गोळा. अरे जाऊ दे. अरे गाडवा पुढे काय नाही. तू जातो ते काऊ काऊ करत तिच्या पाठी ते चालतं का? मग मी रात्री जातोय. ते उचलत नाही तुमच्याकडे. मी रात्रीच उचलून आणलंय त्यांना. मग आम्ही तरी कुठं आणले? काय कुठं मग रात्री काय त्यांना जख मारली तिथे. अरे अंक्या सागऱ्या, ती जाऊ दे. किती दिवस गावातल्यापासून तोंड लपवून असं फिरायचं. ते पण आहे. घरातलं काम राहिलं वाच गावात राहायचं नाही तर बाप तुकडा देणार नाही घरात. चला जाऊया. अरे पण मी बोललो नाही रात्री त्याला करतो हँडल. तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? हा ते तर रोजच करतो हँडल करतो तू. हँडल. मी त्याला करतो बरोबर हँडल. चला या उणग्याच घेऊन जा. चल मग आपल्या गावात राहायचं चल एक अंड्या, चल. सगळ्याचीच माझ्या मला जरा मदत करा. मी पण म्हणतो गावात फिरण्याचं आपल्याला काम केलं बरं. काम केलं बरं. ह्यांच्या नादाला लागू नये. काय दादा गावाच्या बाहेर एकदम बसल्यात. गावाच्या बाहेर बोलवलंय काय झालं? बोला. दादा तुम्हाला बोलवलं म्हणलं काय गोष्टी तुमच्या कानावर टाकाव्या, कारण गावचं तुम्ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आपल्या गावचं, आणि ह्या गोष्टी तुमच्या कानावरती पडल्या पाहिजेत. बघा बरोबर आहे पण काय आहे नक्की तुम्ही स्पष्ट बोलाल तर कळेल आपल्याला. दादा कसं आहे, बोलायला बी तोंड दाखवायला जागा वाटतं ना, कसल्या तोंडानं बोलायचं. बोलल्याशिवाय कसं कळणार आम्हाला पण दादा, काय ते? माझी भाची आल्या घरी आपल्या, अच्छा. आणि तुमचा पुतण्या गण्या. हा. तर पोर बघा लहान आहेत, पण ह्या वयात असं करणं चुकीचं आहे गावात. हे बघताय मुलींची पोरं बी छेडछाड काढतात, आणि गण्यानं पण हे केलं. काय गेलं ते आमच्याकडे? दोघ जण जरा चुकीचं वागतात. जरा गाण्यावर बी लक्ष ठेवा तुम्ही. अच्छा पण काय गण्याने काय केलं? काय तुमचा विषय नक्की कळला नाही मला. हो दादा काय आलं की गाण्या आणि काव्य या दोघांचं काहीच नाही बघा, पण गावातली उन्हाळ पोरं पारावर बसतात, सगळी माहिती गावभर होत्या.
आज अहो पोरं आहे ते, पोरं तर पारावर बसणार नाही तर काय तुम्ही आम्ही बसणार तिकडे? हो की मान्य आहे दादा, पण मला काय म्हणायचं आहे, बिनकामाच्या पोरीच्या बदनामीच्या अफवा होत्यात आहे गावातनं. आता पोराचं बी नाव खराब झाल्यानंतर त्यांचं भविष्य काय आहे का नाही आपल्या हातात. ते बरोबर आहे. पण वेळेत जर आपण नाही ज्या काही तोडगा काढला तर मग काय करायचं सांगा मला. अच्छा, बघू आपण त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू. मुलांना आपण समजावून घेऊ, काय बाबा पोरांना कशाला काय करताय, मुलींना छेडतात वगैरे काय असेल ते आपण समजावून घेऊ. कारण गावात काय झालंय, अशी 2-4 टवाळ आहेत तर ती बसत्या ते पारावरती दारवा पिऊन रात्रीची. आपण मुलांना बसून बोलवूया, समजवूया सगळ्यांना की बाबा हे तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, गावामध्ये दारू पिऊन नाटकं करणं वगैरे जे काय. आता हाय आपणच त्यांना समजवणार नाही तर कोण समजवणार, आपणच समजूया त्यांना. आपण त्यांना बडबडणार बोलणार त्याच्यापेक्षा त्यांना 4 गोष्टी बसवून समजवले तर ते समजतील. पोरांचं असं असतं की आपण त्यांना 2 कानाखाली मारले की ते अजून बिघडतात. तर आपण ह्या गोष्टी समजवल्या पाहिजे त्यांना, फक्त प्रेमाने जेवढं समजवू पोरं समजून घेतील. हा राहिला विषय तुमच्या मुलीच्या बाबतीत, तुमच्या भाचीच्या बाबतीत जे काय त्या विषयावरती आपण बोलू. मी माझ्या पुतण्याला पण समजवतो की बाबा तू करतोय ते चुकीचं आहे वगैरे. आता बघताय पुन्हा लग्नावर किती परिणाम पडायला लागलं, ते दिसतंय ना, दिसत्या डोळ्याला अंधाऱ्या नको आहेत आपल्याला. बरं झालं दादा तुम्ही माझ्या कानावर घातल्या ह्या गोष्टी. आपण जातीने त्याच्यावरती लक्ष घालू, समजून घेऊ पोरांना. ठीक आहे, हाय आपला प्रश्न गावचा पण प्रश्न आहे, आपण आपल्या गावचा मिटवून टाकू, मुलांना समजावू, सगळं करू. राहिला प्रश्न मुलांचा उद्याच्या लग्नाचा, तोही विषय नंतर आपण करू व्यवस्थित. तुम्ही नका ह्याच्यावरती जास्त विचार करू, आपण जे आहे ते करून घेऊ. ठीक आहे, काळजी घ्या तुम्ही, तुमच्या पोरीला सांभाळा, आपण सांभाळून घेऊ सगळं. चला तुम्ही लक्ष नाही घाला नाही, आम्ही लक्ष घालू, काळजी करतो व्यवस्थित. ठीक आहे, चला. चकना बी संपवलंस. जा जा घेऊन यायचा, वडापाव घेऊन यायचा. अरे आणलंय, खा. वडे कुठे आहेत? वडा का खाऊन आलाच येता आता? तिच्या मायला खाल्ला तिकडच. मला माहित नाही, मला वडे पाहिजे. अरे का आता पैसे संपले का? हे पण संपवलं. आता काय मजाच नाही. आता का खायचं? बियाशेच. काय त्या गुत्त्यावर बसून पिलो असतो, कुठे या भूताच्या वाड्यात आणलेस? अरे तू थांब, थोडा वेळ थांब. अरे मला भीती वाटते. अरे थांब, अजून मजा बाकी आहे, थांब. ऐकलंस का आवाज आला? अरे मी ढेकर दिली रे बाबा. ते बघ आवाज आला. अरे कुठं आवाज येते तुला? तुला जास्त झाली, घे पी. नको. ते बघ, ऐकलंस तू? कुठं आवाज येतो रे तुला? अरे तुला माहित नाही इथं काय झालंय ते? कुठं आवाज येतो तुझा? दाखव चल मला. तुझ्या आवाजामुळे झालं सगळं. मी माझा पॅक नाही देणार. चल बघू, चल कुठं आवाज येतो तुला, चल. भीती वाटते राव. अरे थांब. अरे कुठं आणलंस यार? इकडे बसलं असतं त्याला, तो बी नाही. अरे ते भीती वाटते यार, कसलं खतरनाक आहे. अच्छा
लक्षा डोळे बघ डोळे बघ दुर्गा दुर्गा बाबा लगे ढिंचण बाबा लगे डोळा बघ सोर दुर्गा बाबा लगे दुर्गा सोर दुर्गा बाबा लगे सोर दुर्गा बाबा लगे दुर्गा सोर दिवसाची काय करताय बाबा लगेच चल चल ए काय घाबरत आता आईला आज माझा नंबर आला वाटतं. कालचे चमडे सोडलेले कमी झाले का? हो कालचं निस्तर वाट लागली आपली. चमडी सोडलीत काल आमची नाही सोडली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. बघतोस कसं रागानं बघतोस काय म्हणजे तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे गावात पोरं पाक बिघडले ते आमच्या. काय झालं माझ्यामुळं? तुझ्यामुळे कशाला आलीस? हे मुंबईच्या होलसेल माल असं असते. नाहीतर काय तुला वाटत नाही लय बोलतोय लय बोलते म्हणजे काय? हे बघ ए दाजा काय करतोय? तिची काय चुकी आहे? आपली पोरं बावळट निघाली ते. बावट निघाले ते म्हणजे कशाला असलं चाळा करायचं? त्यांना काय नव्हे. चाळा असलं म्हणजे आमचे सगळे पोरं फिटलं होते गावातली. ए काव्या खरोखर फिकीन मग. खरोखर काय फेकीन? मग आता काय? पडले असते तर? मग मी वाचवलं की मी तुला वाचवले. वाचवलं म्हणजे एवढी शक पनवत कमी झाली असती गावात. हे मी बी काय आहे. केलं तुला? तू काय केलं म्हणजे तुला कळणार नाही? बनवात घुसली. भाड्यांनो इथे भेटला मला वरती भेटू नका. ए जाऊ दे काव्य. जा. ए जा. जाऊ दे काव्या. दाजी चल याला बघतो मी नंतर. बघ नाही चांगलंच बघते तू नंतर भेट मला. हे बघ. तू नंतर भेट मला. चल ना तू चल ना. टेन्शनवर टेन्शन काय जायला झालं. मामा काय कोणीकडं? हेच तुमच्याकडेच हेच तुम्हाला भेटायला आलो होतो मामा. काय भेटायला आलास? आज जरा काम होतं म्हणून आलो होतो. कसलं काम? तुझ्याकडे कसलं काम आहे? तू अहो म्हणजे काम काय खास न काय न गावचा आहे न काय चालायस? मी काम म्हणजे काय खास नाही. थोडं बसायचं होतं आणलं. काय बसतोयस? अहो हे आपलं तुम्हाला आणली. मुस्कडीनच बघ. मामा मामा तुला असं वाटलं का? जाऊ द्या तुमचा मूड नाही. आपलं ठेवून देतो मी. जोरात बोल. तुमचं कशात मुळे चाललंय का? अहो आता तुम्हाला घ्यायची नाही मग ठेवून देतो. आपली ठेवून दिली मी. राहू द्या जातो. बस बस बस. काय बसलो आता बघा. बसायचं का? तुझी हिंमत कशी झाली रे बाळाकडे याची? हा? हे जातो मग जाऊ द्या. बस बस. मामा म्हणलाय ना बस. मामा आता मायाची खोटं नका बोल मामा. मी बघितलंय तुम्हाला मामा खेळले काय नाही आपल्या घरी. हा लक्षात तू लय पुढचा लेखा निघालास. लक्षा ते कोणाला आणलेस? हे तुम्हाला मी बघितलंय मामा. तुम्हाला मला खोटं नका बोलू मामा. मी बघितलंय. घ्या गप्प आपलं. मी नाही सांगणार. लक्षा बाळा मी नाही सांगणार कोणाला मामा. कुणाला
त्रास होईल असं वागू नकोस हो, गावात. हो. तू चांगला पोरगा आहेस हो बरं का? हो तू लय चांगला आहेस. हो. पण काय होतंय कळपाच्या नादाला लागल्यामुळं कळप गँग तुझी, कळप म्हणजे कळप गँग तुझी ती, त्याच्यामुळं तू बिघडलायस. तसं तू चांगला आहेस ना. आणि जरा आई बाप्पाचं नाव मोठं कर बरं का. हो हा मोठं करशील का नाही. हो एवढं हा एवढं बस एवढं कर एवढं. तेवढा बी कमी पडल बरं का. हा तेवढं पुण्य घे. नाव मोठं नका तेवढंच करत बसूस. पुण्य पण तेवढंच घे. हो हा मामा, 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 धंद्याला मामा. लाग चांगल्या. मामा मी काय म्हणतो, मी जातो आता, तेवढं सांभाळून घ्या आपलं. मला आता झोप आली. नीट जा. हो बाकी ते आपलीच पोरं आहेत, घ्या थोडं सांभाळून. हं? लक्ष असू आपली दे. नाही तर उठा. हो लक्ष असू दे तेवढं. यार लक्ष म्हटल्यावर लक्ष ठेवलंय तुझ्या. हो हा हो हो जातो. नीट जा. हो पडतात का पाय बरोबर. हो बरं झालं लक्ष आला. आणि आपलं काम आजची तर सोय करून गेला. हायत वाईट पण हाय काय मनानं हायत वाटतं चांगली. हा असू दे आजची सोय झाली.